नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो आपलं सर्वांचं आरके एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आपण तर्क व अनुमान हे प्रकरण पाहत आहोत. मागील पार्टमध्ये आपण 3 स्टेटमेंट दिले असताना किती कन्क्लुजन निघतात किंवा कोणत्या प्रकारचे कन्क्लुजन निघू शकतात ते सर्व आपण त्या ठिकाणी बघितलेले आहे. ते 3 स्टेटमेंट असणारे उदाहरणे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. पहिल्या क्वेश्चनला आपल्या स्क्रीनवर एक्झाम्पल नंबर 24 विधाने पहा. सर्व ए बी आहेत, सर्व बी सी आहेत आणि सर्व सी डी आहे. तर सर्व 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 हे 3 स्टेटमेंट दिले असताना किती प्रकारचे कन्क्लुजन निघू शकतात ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. स्टेटमेंट पहा. सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत. ओके. सेकंड पहा. सर्व बी सी आहेत, सर्व बी सी आहेत. ओके. सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत. तर या ठिकाणी पहा 3 स्टेटमेंट आपल्याजवळ दिलेले आहेत. तर याच्यापासून किती कन्क्लुजन मिळू शकतात हे सर्वांना माहित आहे की मेन कन्क्लुजन काढत असताना दोघांमध्ये जे रिलेशन असतं ते आपल्याला या ठिकाणी जोडावं लागतं. जे इमिडिएट कन्क्लुजन आपण काढतो तर सर्वपासून काही मिळेल. तर या पहिल्या स्टेटमेंट पासून काही वाले 2 कन्क्लुजन आपल्याला मिळतील. या सर्व पासून देखील आपल्याला 2 कन्क्लुजन मिळतील आणि या सर्व सी डी पासून आपल्याला काही सी डी आहे, काही डी सी आहेत, याच्यापासून देखील आपल्याला 2 कन्क्लुजन मिळतील. म्हणजे इमिडिएट कन्क्लुजन हे तुम्हाला आता काढता येतात. तर इमिडिएट कन्क्लुजन मी या ठिकाणी काढणार नाही. तर ह्या 3 स्टेटमेंट पासून मित्रांनो 6 कन्क्लुजन म्हणजेच ते इमिडिएट कन्क्लुजन असतात. इमिडिएट कन्क्लुजन म्हणजे ज्या सिंगल स्टेटमेंट वरून आपण जे कन्क्लुजन काढतो त्याला इमिडिएट कन्क्लुजन असं म्हणतात. आता या ठिकाणी आपण मित्रांनो जे कन्क्लुजन काढणार आहोत ते कन्क्लुजन आपण मेन कन्क्लुजन काढणार आहोत. काय काढणार आहोत? मेन कन्क्लुजन. आता मेन कन्क्लुजन पहा. 2 स्टेटमेंट आपण ज्या वेळेस एकत्र करतो त्याच्यापासून कोणता उपसर्ग मिळतो आणि त्याच्यापासून काय कन्क्लुजन येऊ शकतं हे सर्व पॉइंट्स मी तुम्हाला आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट जर एकत्र केलं, पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट जर एकत्र केलं तर याच्यापासून किती कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी मिळतील तर ते पाहूया. याला आपण काय म्हणतो मित्रांनो? मेन कन्क्लुजन म्हणतो. हे समजून घ्या. तर लक्षात ठेवा, सर्व अधिक सर्व याच्यापासून आपल्याला सर्व मिळते. सर्व अधिक सर्व याच्यापासून आपल्याला काय उपसर्ग मिळतो? सर्व. आणि सर्व पासून आपल्याला काय मिळते मित्रांनो? काही. सर्व पासून काय मिळते? काही. तर या ठिकाणी पहा, सर्वात अगोदर टी क्रॉस टेबल लक्षात ठेवा. टी क्रॉस टिक क्रॉस टिक क्रॉस. कारण सर्वसाठी टिक क्रॉस असतो, काहीसाठी क्रॉस क्रॉस असतो, एकही नाहीसाठी टिक टिक असतो आणि काही नाहीसाठी क्रॉस टिक असतो. हा टेबल मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेला आहे. तर व्यवस्थित या ठिकाणी समजून घ्या. पहिलं आणि 2 नंबरचं स्टेटमेंट जर एकत्र केलं तर त्यापासून किती कन्क्लुजन मिळतील? सर्व अधिक सर्व मध्ये जो कॉमन आहे तो पहिल्यांदा सुरुवातीला पहा की त्याच्यामध्ये दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला आहे का? तर नाही. जर दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला असता तर ए आणि सी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन मिळालं नसतं. परंतु बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला नाही म्हणजे ए आणि सी मध्ये कन्क्लुजन येऊ शकतं. तर ए आणि सी मध्ये कन्क्लुजन येणार पहा. सर्व अधिक सर्व पासून आपल्याला काय मिळते? सर्व. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणू शकतो सर्व ए सी आहेत, सर्व ए सी आहेत, सर्व ए सी आहेत. आणि सर्व पासून तुम्हाला काय मिळते मित्रांनो? काही. म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो काही ए सी आहेत. सेकंड, काही हा रिव्हर्स होईल, काही सी ए आहेत, काही सी ए आहेत.
ओके, पहिल्या आणि दुसऱ्या स्टेटमेंट पासून आपल्याला 3 कन्क्लुजन मिळाले. त्याच्यानंतर आपण काय चेक करतो की ए आणि सी मध्ये ज्याला क्रॉस मिळाला असेल त्यालाच क्रॉस कन्क्लुजन मध्ये यायला हवा. तर पहा या ठिकाणी सर्वसाठी टी क्रॉस आहे, म्हणजे क्रॉस म्हणजे सी ला जर या ठिकाणी क्रॉस आहे तर सी ला या ठिकाणी सुद्धा क्रॉस मिळाला, म्हणजे याचा अर्थ हे कन्क्लुजन असू शकतं. त्याच्यानंतर काहीसाठी क्रॉस क्रॉस आहे, सी ला देखील या ठिकाणी क्रॉस मिळाला, काहीसाठी क्रॉस क्रॉस आहे, याही ठिकाणी सी ला क्रॉस मिळाला. ओके, तर सेकंड अँड थर्ड एकत्र करूया. सेकंड आणि थर्ड मध्ये कॉमन पाहिजेच, तर कॉमन पहा सी आणि सी दोघी ठिकाणी कॉमन आहे. सेकंड आणि थर्ड जर एकत्र केलं तर सर्व अधिक सर्व पासून सर्व मिळते. तर ह्या ठिकाणी पहा सर्व अधिक सर्व यापासून सर्व क्वांटिफायर मिळते. तर सर्व बी डी आहेत, सर्व बी डी आहेत, सर्व पासून काही मिळते. तर या ठिकाणी पहा काही बी डी आहेत, काही बी डी आहेत. ओके, त्याच्यानंतर 6वं पहा काही बी डी आहेत, तर काही हा रिव्हर्स होतो, तर काही डी बी आहेत, काही डी बी आहेत. ओके, आता पहा सर्वसाठी टी क्रॉस, डी ला त्या ठिकाणी क्रॉस मिळाला म्हणजे याही ठिकाणी क्रॉस यायलाच पाहिजे. तर क्रॉस क्रॉस काहीसाठी क्रॉस टेबल काय क्रॉस क्रॉस, काहीसाठी क्रॉस क्रॉस. पहा डी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे. म्हणजे पहिला आणि सेकंड पासून आपल्याला 3 कन्क्लुजन मिळाले, सेकंड आणि थर्ड पासून आपल्याला 3 कन्क्लुजन मिळाले, असे 6 कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. जर आता आपण असा विचार केला पहिला आणि तिसरं स्टेटमेंट एकत्र केलं तर याच्यामध्ये ए आणि बी आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सी आणि डी आहे. तर या दोघांमध्ये पहिलं आणि तिसरं स्टेटमेंट मध्ये एकही वर्ड कॉमन नाही. ज्यावेळेस वर्ड कॉमन असतो त्यावेळेस आपण एकत्र करून त्याच्यापासून कन्क्लुजन मिळवतो, राईट. आता मग याच्यापासून किती कन्क्लुजन मिळाले, तर हे याच्यापासून ह्या 2 याच्यापासून आपल्याला एवढे कन्क्लुजन मिळालेले आहेत. मग हे कन्क्लुजन याच्याशी जोडायचा प्रयत्न करा आणि त्याच्यापासून म्हणजेच सांगायचा अर्थ असा तर ए आणि डी मध्ये तुम्हाला कन्क्लुजन काय येतं ते पाहतोय आपण. मला सांगा सर्व ए सी आहेत. आता सर्व अधिक सर्व जर जोडलं तर याच्यामध्ये पहा सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या, आपण पहिलं आणि सेकंड स्टेटमेंट एकत्र करून आपल्या जवळ 3 कन्क्लुजन मिळालेले आहेत. कारण ए आणि फर्स्ट आणि थर्ड आपण एकत्र जोडू नाही शकत. का जोडू नाही शकत? कारण यामध्ये ए आणि बी आहे, यामध्ये सी आणि डी आहे. सी आणि डी आहे म्हणजे याच्यामध्ये एकही कॉमन नाही. मग कॉमन असला तरच आपण कन्क्लुजन काढू शकतो, अदरवाईज नाही. मग ह्या 2 पासून जेवढे स्टेटमेंट आपल्याला कन्क्लुजन आपल्याला मिळालेले आहेत हे तिघीही कन्क्लुजन तुम्हाला तिसऱ्याशी कंपेअर करावे लागतील आणि जो कॉमन आहे तो चेक करावा लागेल. म्हणजेच पहा सर्व आणि ह्या सर्व एकत्र जोडलं तर सर्व अधिक सर्व पासून आपल्याला काय मिळते, या ठिकाणी पहा सर्व मिळते. काय मिळते मित्रांनो? सर्व मिळते, बरोबर. मग सी पहिला सी आणि या ठिकाणी सी पहा दोघांमध्ये सी कॉमन आहे परंतु दोघी ठिकाणी त्याला काय मिळालेलं नाहीये, क्रॉस मिळालेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ याच्यात आणि याच्यात कन्क्लुजन येऊ शकतं. तर काय येतं पाहूया. सर्व अधिक सर्व पासून सर्व मिळालं, सी कॉमन आहे म्हणजे याचा अर्थ आपण असा म्हणू शकतो की सर्व ए डी आहेत, सर्व ए डी आहेत, सर्व ए काय आहेत, डी आहेत. तर ए साठी काय आला, सर्वसाठी टी क्रॉस आला, सर्वसाठी काय मिळाला, टी क्रॉस. तर डी ला याच्यामध्ये क्रॉस मिळालेला आहे का? हो. तर डी ला या ठिकाणी क्रॉस मिळाला आहे म्हणजे याचा अर्थ याही ठिकाणी डी ला क्रॉस मिळाला आहे. आता या सर्व पासून आपल्याला 2 क्वांटिफायर मिळतील. काय मिळेल? काही. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो मित्रांनो की काही ए डी आहेत, काही ए डी आहेत. काहीसाठी क्रॉस क्रॉस असतो म्हणजे डी ला क्रॉस मिळाला. त्याच्यानंतर काहीला आपण रिव्हर्स रीड करूया, काही डी ए आहेत, काही डी ए आहेत. तर याच्यामध्ये देखील डी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला आहे. इथपर्यंत ओके ओके. मग आता मला सांगा काही आणि सर्व जर एकत्र केलं, काही आणि सर्व
एकत्र केलं तर पहा काही अधिक सर्व एकत्र केलं तर सर्व अधिक काही पासून आपल्याला काही मिळते. सेकंड वाला पहा, काही अधिक सर्व एकत्र केलं तर या दोघांमध्ये सी आहे, दोघांमध्ये काय आहे, सी आहे. पहा व्यवस्थित, सी ला दोघे ठिकाणी क्रॉस मिळालाय का मित्रांनो, नाही. मग क्रॉस मिळालेला नाही तर सर्व प्लस काही पासून काही मिळेल, म्हणजे याचा अर्थ काही सर्व पासून आपल्याला काही हे उपसर्ग मिळालं, म्हणजे आपण असं म्हणू शकतो काही ए डी आहेत. तर या ठिकाणी पहा काही ए डी आहेत, म्हणजे तुम्ही या ठिकाणी हे दोघेही एकत्र करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हेच कन्क्लुजन मिळतील. म्हणजेच काही याच्यामध्ये सी सी जर कॉमन आहे तर मी असं म्हटलं काही ए डी आहेत, हो आहे, आपण सुरुवातीला ते काढलं. सेकंड वाला जर तुम्ही सर्वशी जोडलं तर त्या ठिकाणी सुद्धा काही डी ए आहेत असंच मिळेल. म्हणजेच सांगायचा अर्थ असा, ज्या वेळेस तुम्ही तिसऱ्या कन्क्लुजन मध्ये आणि पहिल्या कन्क्लुजन मध्ये कॉमन वर्ड एखादा आलेला नसेल तर पहिला आणि दुसऱ्यापासून जे कन्क्लुजन आपल्याला मिळालं ते कन्क्लुजन तिसऱ्याशी जोडण्याचा प्रयत्न करा आणि सर्व प्लस काही असेल तर काही असेल, सर्व अधिक सर्व असेल तर सर्व मिळेल आणि टी क्रॉसचा टेबल त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. तर इतक्या म्हणजे एवढे कन्क्लुजन त्या ठिकाणी येऊ शकतात. 3 आणि 3 6 आणि हे 3 कन्क्लुजन या ठिकाणी मिळते. ठीक आहे मित्रांनो, तर व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित विचार करा. स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट नंबर 25. सर्व ए बी आहेत, सर्व सी डी आहेत, सर्व बी सी आहेत. चला पाहूया. सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत, टिक क्रॉस. ओके. सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत. हे नंतर लिहिलं असतं तरी चाललं असतं. आणि सर्व बी सी आहेत, सर्व बी सी आहेत. ओके. तर या ठिकाणी पहा, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड स्टेटमेंट आपल्याजवळ दिलेले आहेत. मग तुम्हाला आयसी काढता येतीलच. ओके. आता यापासून आपण मेन कन्क्लुजन काढूया. सर्व अधिक सर्व पहिलं आणि सेकंड एकत्र केलं तर तुम्हाला दोघांमध्ये एकही कॉमन वर्ड मिळत नाहीये. तर पहिलं आणि आपण तिसरं एकत्र करूया. पहिलं आणि तिसरं एकत्र करूया. एक मिनिट. ओके. पहिलं आणि तिसरं एकत्र करूया. फर्स्ट अँड सेकंड. जर फर्स्ट अँड थर्ड एकत्र केलं तर याच्यापासून किती कन्क्लुजन मिळतील. तर सर्व ए बी आहेत तर सर्व बी सी आहेत. तर या ठिकाणी पहा टी क्रॉस. दोघांमध्ये बी बी कॉमन आहे. जर बी कॉमन असेल, सेफ झोन मध्ये असेल तर सर्व अधिक सर्व पासून सर्व मिळते. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की सर्व ए सी आहेत. सर्वसाठी टी क्रॉस. सीला जर क्रॉस मिळाला असेल तर याही ठिकाणी सीला क्रॉस यायलाच हवा. सर्व पासून आपल्याला काय मिळेल, काही. म्हणजेच काही ए सी आहेत आणि काही सी ए आहेत, काही सी ए आहेत. ओके. आता आपण पहिला आणि तिसरं एकत्र केल्यावर 3 कन्क्लुजन आपल्याला मिळालेले आहेत. तर काहीसाठी क्रॉस 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 क्रॉस. ओके. तर सी ला क्रॉस, तर याही तिघी कन्क्लुजन मध्ये सी ला क्रॉस मिळाला आहे. मग दुसरं आणि तिसरं एकत्र करूया. दुसरं आणि तिसरं एकत्र केल्यावर आपल्याला काय मिळेल पहा. ए आणि सी मध्ये आपल्याला कन्क्लुजन मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये डी आणि बी मध्ये मिळेल. तर सी सेफ झोन मध्ये आहे, म्हणजे सी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला नाहीये. तर सर्व अधिक सर्व पासून आपल्याला सर्व मिळेल. म्हणजेच याचा अर्थ आपण असं म्हणू शकतो की सर्व डी बी आहेत, सर्व डी बी आहेत, सर्व डी बी आहेत. ओके. सर्व डी बी आहेत. याच्यामध्ये मित्रांनो टी क्रॉस. डी ला काय मिळाला, क्रॉस. तर या ठिकाणी डी ला क्रॉस मिळालेला आहे का, नाहीये. म्हणजे याचा अर्थ तुमचं हे कन्क्लुजन येऊ शकणार नाही. म्हणजे आपण याला असं म्हणूया आता, सर्व अधिक सर्व पासून काय मिळते, काही. काही डी बी आहेत, काही डी बी आहेत. काहीला आपण रिव्हर्स रीड करूया. काही बी डी आहेत
ओके, तर काही क्रॉस 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 म्हणजेच मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस हे दोन स्टेटमेंट एकत्र केले त्यावेळेस तुम्हाला काही हे दोन कन्क्लुजन या ठिकाणी मिळालेले आहेत. तर डी ला क्रॉस मिळाला तर याही ठिकाणी डी ला क्रॉस आहे, याही ठिकाणी डी ला क्रॉस आहे. आता मला सांगा ए आणि सी मध्ये रिलेशन मिळालं, बी आणि डी मध्ये मिळालं, तर ए आणि सी मध्ये मिळालेलं आहे, बी आणि डी मध्ये मिळालेलं आहे. तर ए आणि डी मध्ये आपण रिलेशन जोडायचा प्रयत्न करूया. ए आणि कशामध्ये? डी मध्ये. तर या ठिकाणी पहा, ए आणि डी जर तुम्हाला जोडायचं असेल, ए आणि डी मध्ये जर रिलेशन काढायचं असेल तर या दोन पासून जे स्टेटमेंट कन्क्लुजन आपल्याला मिळाले ते एकत्र करायचा प्रयत्न करा. सर्व अधिक काही, पहा सर्व अधिक काही पासून काही मिळते. सुरुवातीला आपल्याला हा मिळालेला आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा. सर्व अधिक काही पासून आपल्याला काय मिळेल? काही. मग याच्यामध्ये जर पहिला विचार केला तर ए बी, याही ठिकाणी बी, बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला म्हणजे ए आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचे कन्क्लुजन निघणार नाही. तुम्ही कुठेही घ्या, दुसरा जर घेतला तर बी ला दोघी ठिकाणी काय मिळालेला आहे मित्रांनो? क्रॉस मिळालेला आहे. काय मिळालेला आहे? क्रॉस मिळालेला आहे. जर क्रॉस मिळाला असेल तर तुम्ही ए आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन काढू शकत नाही. परत एकदा समजून घ्या, काही आणि आपल्याला सर्व जोडायचं आहे. काय जोडायचं आहे? सर्व अधिक काही पासून काही मिळेल. मग या दोघांमध्ये काय कॉमन आहे? बी कॉमन आहे, याही ठिकाणी बी कॉमन आहे. परंतु बी ला दोघी ठिकाणी काय मिळालेला आहे? क्रॉस मिळालेला आहे. जर बी ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळाला असेल तर ए आणि डी मध्ये कोणत्याही प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. कोणत्याहीच प्रकारचं कन्क्लुजन येणार नाही. समजलं मित्रांनो? तर एवढे कन्क्लुजन या ठिकाणी तुम्हाला मिळतील. ठीक आहे, नोट डाऊन. पुढील स्टेटमेंट पाहूया मित्रांनो. स्टेटमेंट नंबर 26. या ठिकाणी पहा आता, सर्व अधिक एकही नाही, सर्व प्लस एकही नाही. आता या ठिकाणी थोडेसे क्वांटिफायर चेंज आहेत, तर सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत, सर्व ए बी आहेत. ओके, सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत, सर्व सी डी आहेत. ओके, सर्वसाठी टिक क्रॉस, सर्वसाठी टिक क्रॉस, सर्व सी डी आहेत असं आपल्याला दिलेलं आहे आणि एकही ए डी नाही, एकही ए डी नाही, एकही ए डी नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 3 स्टेटमेंट दिलेले आहेत, तर सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी इमिडिएट कन्क्लुजन लवकर मिळतील. सर्व पासून काही मिळेल, काही पासून काही हा रिव्हर्स होतो, एकही नाही पासून तुम्हाला काही नाही हे उपसर्ग मिळेल. जसं काही हा रिव्हर्स होतो तसा एकही नाही हा रिव्हर्स होतो. जसं आपल्याला काही पासून काही मिळत नाही तसं काही नाही पासून कोणताही उपसर्ग मिळत नाही, हे लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये कन्क्लुजन काय येतील ते आपण या ठिकाणी चेक करूया. 2 स्टेटमेंट आपण एकत्र केले, पहिले आणि दुसरा स्टेटमेंट जर एकत्र केलं तर त्याच्यापासून एकही कॉमन वर्ड नाहीये. दुसरं आणि तिसरं जर एकत्र केलं तर याच्यामध्ये डी हा एकत्र आहे, म्हणजेच काय लक्षात ठेवा, ए नाही, काही नाही, एकही नाही साठी काय आहे? टिक टिक. म्हणजे दुसरं आणि तिसरं पासून आपल्याला मिळेल, पहिलं आणि दुसऱ्यापासून काहीच मिळणार नाही. का? कारण दोघांमध्ये एकही वर्ड कॉमन नाही यासाठी. ठीक आहे, दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट पासून आपल्याला काय कन्क्लुजन मिळेल? सर्व प्लस एकही नाही, तर याच्यापासून आपल्याला मिळेल एकही नाही. ठीक आहे, तर काय येईल पहा, एकही सी ए नाही, एकही सी ए नाही. जसं काही हा रिव्हर्स होतो तसा एकही नाही काय होतो? रिव्हर्स होतो. म्हणजेच काय, एकही ए सी नाही. एकही नाही पासून काय मिळते? काही नाही. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, काही सी ए नाही. या एकही नाही पासून काय मिळेल? काही नाही. म्हणजे याला आपण असं म्हणूया, काही ए सी नाही. ओके, पहिलं आणि दुसरं पासून कोणतंही स्टेटमेंट कन्क्लुजन आपल्याला मिळालं नाही. त्या 2 स्टेटमेंट पासून, दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट पासून आपल्याला 3-4 कन्क्लुजन या ठिकाणी मिळालेले आहेत. आता असा विचार केला, पहिलं आणि तिसरं जर एकत्र केलं मित्रांनो, पहिलं आणि तिसरं,
पहिलं आणि तिसरं एकत्र केलं तर या ठिकाणी पहा ए हा सेफ झोन मध्ये आहे, ए हा सेफ झोन मध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ बी आणि डी मध्ये कन्क्लुजन निघू शकतं. सर्वात अगोदर दुसरं आणि तिसऱ्या पासून आपल्याला ज्याला क्रॉस आहे त्याला क्रॉस मिळाला आहे का ते चेक करूया. पहा सर्व प्लस एकही नाही पासून आपल्याला काय मिळते, एकही नाही मिळते. मग एकही नाही साठी काय असतो, टिक टिक. एकही नाही साठी काय असतो, टिक टिक, येस ऑर नो. आणि काही नाही साठी काय असतो, क्रॉस टिक क्रॉस टिक. मग याच्यामध्ये आपल्याला आता कोणतं कन्क्लुजन येऊ शकतं ते चेक करायचे मित्रांनो. जर आपण या दोघांमध्ये जर डी कॉमन असेल तर या ठिकाणी क्रॉस कोणाला आलेला आहे, सी आणि ए मध्ये कोणालाही क्रॉस आलेला नाहीये. इकडे आला काही हरकत नाही. ए आणि सी ला जर त्या ठिकाणी स्टेटमेंट मध्ये क्रॉस आला नाहीये म्हणजे या ठिकाणी आला नाही आला काहीच फरक पडणार नाही. जर या ठिकाणी क्रॉस आला असता तर ह्याही ठिकाणी क्रॉस यायलाच पाहिजे होता. क्रॉस वाले को क्रॉस मिलेगा, हे टॅगलाईन लक्षात ठेवा. ठीक आहे. मग पहिलं आणि तिसरं जर एकत्र केलं मित्रांनो तर याच्यामध्ये ए हा सेफ झोन मध्ये आहे, ए ला दोघी ठिकाणी क्रॉस मिळालेला नाहीये म्हणजे बी आणि डी मध्ये कन्क्लुजन येऊ शकतं. तर सर्व प्लस एकही नाही. पहा ज्या वेळेस सर्व प्लस सर्व पासून सर्व मिळतं तसंच सर्व प्लस एकही नाही, सर्व प्लस एकही नाही याच्यापासून देखील आपल्याला एकही नाही हे उपसर्ग मिळते. जसा काही रिवर्स होतो तसा एकही नाहीला आपण रिवर्स रीड करू शकतो. ठीक आहे. तर पहा सर्व प्लस एकही नाही पासून काय मिळाला, एकही नाही. तर लक्षात ठेवा एकही बी डी नाही, एकही बी डी नाही. सरळ रीड करता यायचं, सर्व अधिक एकही नाही तर एकही बी डी नाही, एकही बी डी नाही. ओके. तर एकही हा रिवर्स होतो, एकही डी बी नाही. ओके. एकही नाही पासून आपल्याला काय मिळते, काही नाही. म्हणजे आपण असं लिहू शकतो काही, या एकही नाही पासून काय मिळेल, काही, काही बी डी नाही आणि काही डी बी नाही, काही डी बी नाही. तर या ठिकाणी पहा ह्या एकही नाही पासून काही नाही मिळाला. तर एकही नाही साठी काय असतो, टिक टिक. तर बी आणि डी मध्ये कोणाला क्रॉस मिळाला आहे, तर बी आणि डी मध्ये बी ला क्रॉस मिळाला आहे. तर या ठिकाणी बी ला क्रॉस आलाय का, नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एकही नाही हे स्टेटमेंट कन्क्लुजन या ठिकाणी येणार नाही. याही ठिकाणी टिक टिक बी ला क्रॉस मिळाला आहे तर या ठिकाणी सुद्धा बी ला क्रॉस आलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ दुसरं देखील स्टेटमेंट कन्क्लुजन तुम्ही या ठिकाणी मिळवू शकत नाही. काही डी नाही, काही साठी काय असतो, क्रॉस टिक असतो, क्रॉस टिक असतो. तर त्या ठिकाणी बी ला क्रॉस मिळाला आहे तर याही ठिकाणी बी ला क्रॉस मिळाला आहे, पण सेकंड मध्ये बी ला क्रॉस मिळालेला नाहीये म्हणजे ए ही स्टेटमेंट या ठिकाणी चालणार नाही. ज्या वेळेस तुम्ही बी आणि डी मध्ये कन्क्लुजन जोडणार तर त्यावेळेस फक्त एकच कन्क्लुजन निघेल मित्रांनो, काही बी डी नाही, काही बी डी नाही. फर्स्ट अँड थर्ड पासून फक्त आपल्याला एकच कन्क्लुजन मिळालेलं आहे की काही बी डी नाही. मग सर हे एवढं लिहायची काय गरज नाहीये, पण ज्या वेळेस आपण उदाहरण सॉल्व्ह करू त्यावेळेस टिक क्रॉसचा टेबल तुमच्या लक्षात यायला हवा आणि कोणता वर्ड त्या ठिकाणी योग्य बसेल तर तुम्हाला आपण ज्या वेळेस क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला नक्की समजेल. ठीक आहे. तर हे फक्त समजण्यासाठी की ते कन्क्लुजन येतात त्यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी डिटेल सांगितलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 स्टेटमेंट वरून किती कन्क्लुजन निघतात हे आपण या ठिकाणी बघत आहोत. चला तर आजच्या सेशन मध्ये आपण एवढेच उदाहरण पाहू.